आमचे दैवत महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री, शिवजल क्रांतीचे प्रणेते, दानशूर व्यक्तिमत्व, मराठा भूषण, भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब, आपणास वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. आपणास उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना. शुभेच्छुक उद्योजक श्री चंद्रकांत सरडे व नरेश कदम आणि मित्र परिवार. माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काय खरं नाही. माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काय खरं नाही. टीमच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काय खरं नाही. कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे. यांना 100 वेळा सांगत होतो, आघाडीकडून उभा राहावा. बंटी पाटलांना विचारा, बंटी पाटलांना 100 वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा. यांच्या मार्फत निरोप दिलेले, निरोप देऊन देऊन दमलो. म्हटलं आम्ही तुमचाच प्रचार करणार आहे, तुम्ही आमच्याकडून उभा राहा. तर सांगायचा मुद्दा काय की ते आज खासदार राहिले असते तर लोकसभेत भाषण करता आले असते आणि ते झाले असते खासदार. ते माझा सल्लाच ऐकत नाहीत, हा माझा प्रॉब्लेम आहे. जयंत पाटलांना विचारलं पाहिजे. एक मात्र गोष्ट ठळकपणानं माझ्या लक्षात आलेली आहे, तुमच्याही लक्षात आली असेल. विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की. मला एकदा ते नागपूरला बोलून त्यांनी दाखवलं होतं, मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही असं ते म्हणाले होते. आता मला काय वाटतं की 5 वर्ष हे सगळं टिकवणं, पक्ष टिकवणं सत्तेत नसताना हे फार अवघड गोष्ट आहे. मला वाटतं त्यांना त्याची कल्पना आली आणि जाण आली असते. त्याबद्दल मी पहिलेच वक्तव्य केलेलं की ते जास्त काळ त्या राहण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. तुम्हाला एक सांगतो की लवकरच शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप येईल. जयंत पाटील हे तुम्हाला अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले दिसतील.